झी मराठी, चर्चाही होणारच. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ हेमा अमर खोत यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी ठाम मागणी खोतवाडी येथील भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अमर खोत यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे केली. सौ हेमा खोत यांनी आजपर्यंत केलेली सामाजिक, विकासात्मक व जनहिताची कामं पाहता त्या या मतदारसंघाचं प्रभावी नेतृत्व करू शकतात असा विश्वास अमर खोत यांनी व्यक्त केला. खोतवाडीमधील भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमर खोत यांच्या नेतृत्वाखाली सौ हेमा खोत यांनी स्वर्गीय सदाशिव खोत सेवा संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवलेत. खोतवाडी ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी प्रयत्न करत भाजपचा सरपंच निवडून आणण्यात त्यांनी मोलाचा सहभाग घेतला होता. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांचा अनुभव अधोरेखित होतो. आमदार राहुल आवाड यांच्या माध्यमातून जलजीवन योजनेअंतर्गत गावात मोफत नळ कनेक्शन मिळवून देण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला. खोतवाडी व परिसरातील विविध भागात सोलर लाईटची व्यवस्था, गटारीची कामं, रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचं योगदान महत्त्वाचं ठरलं. कोविड महामारीच्या कठीण काळात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांसाठी मोफत लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिली. यासोबतच आरोग्य शिबिराचं आयोजन करून अनेक गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यात आला. धार्मिक क्षेत्रातही त्यांनी पुढाकार घेत खोतवाडी येथील विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराचं प्रलंबित काम मार्गी लावलं. शैक्षणिक क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप, सार्वजनिक ठिकाणी स्वखर्चातून बोरवेलची सुविधा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोफत आधार अपडेट कॅम्पचं आयोजन, HSRP नंबर प्लेटसाठी मोफत नोंदणी कॅम्पचं आयोजन अशा अनेक उपक्रमांमुळे अमर खोत सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय ठरलेत. कोरोची मतदारसंघातील विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने सक्रिय सहभाग घेतला. आजपर्यंत केलेली विकास कामं, समाजातील सर्व घटकांशी असलेला थेट संपर्क, नागरिकांचा मिळालेला विश्वास लक्षात घेता येणाऱ्या कोरोची जिल्हा परिषद निवडणुकीत माझी पत्नी सौ हेमा खोत यांना भाजपकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी वरिष्ठ नेतृत्वाकडे करण्यात आली. पक्ष नेतृत्व नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास अमर खोत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परीट.